दिवसापूर्वी आपल्याकडे एक पेशंट आले होते. पेशंट म्हणजे आई-वडील होते आणि त्यांचं लहान मूल होतं. लहान मूल साधारण 1 वर्षाचं होतं आणि त्या 1 वर्षाच्या मुलाला वारंवार सर्दी खोकला व्हायचा. सतत. आमच्याकडे आले त्याच्या आधीच ते एका बालरोग तज्ज्ञाकडे गेले होते. तिथे त्याला ॲडमिट केलं होतं. 1 महिना तो ॲडमिट होता आणि त्याच्यावर त्याने अँटिबायोटिकची ट्रीटमेंट घेतली होती. त्याच्यानंतर थोडंसं त्याला बरं वाटलं होतं, परंतु आमचा सल्ला घेण्यासाठी ते आमच्याकडे आले की काय करायला हवं. थोडीशी हिस्ट्री घेताना लक्षात आलं की मूल हे कफ प्रकृतीचं दिसत होतं. वय पण कफाचंच होतं. म्हणजे कफदोष लहान मुलामध्ये खूप मोठ्या प्रमाणात असतो आणि मधुर रस, रस आणि लवण रस हे 3 रस जे आहेत ना किंवा 3 चवीचे पदार्थ असतील तर ते कफ किंवा क्लेद वाढवत असतात. लहान मूल हे दूध पिणारं असतं. दूध हे मधुर रसाचं बनलेलं आहे. त्यामुळे दूध आपण कशा प्रकारचं देतो त्याच्यावर अवलंबून आहे की कफ किती वाढणार, कमी होणार, काय होणार, पचन होणार की नाही, या सगळ्या गोष्टी. थोडीशी हिस्ट्री घेतल्यानंतर आपल्याला लक्षात आलं की हे मूल दूध पितं आहे, दूधच पितं आहे. इतर गोष्टी कमी प्रमाणात ते खातं आहे, पण दूध जास्त प्रमाणात खातं आहे, पितं आहे. तर आम्ही त्यांना विचारलं दूध कुठल्या प्रकारचं वापरत आहे. तर ते म्हणाले गावठी गाईचं दूध आम्ही वापरतो. ठीक आहे, इथे एक चांगली गोष्ट झाली की ते गावठी गाईचं दूध वापरत आहेत. त्याच्यानंतर विचारलं की प्रत्येक दिवसाला काढलेलं असतं का. तर ते म्हणाले नाही. एकदा आम्ही दूध काढून आणतो, 1 लिटर 2 लिटर एकदाच आणतो आणि ते फ्रीजमध्ये ठेवतो. फ्रीजमधून ते काढतो आणि त्या लहान मुलाला सतत देतो. तर हेच खरं त्यांच्या सर्दी आणि कफ होण्याचं त्या लहान मुलाला कारण होतं. फ्रीजमध्ये जर दूध ठेवलं गेलं तर दुधात आधीच कफदोषाचं प्रमाण जास्त असतं, कारण दूध हे मूळतः मधुर रसाचं समजलं गेलेलं आहे. मधुर रसामुळे कफ मोठ्या प्रमाणात वाढतो. फ्रीजमध्ये ठेवलं की ते अजून थंड होत जातं आणि थंड होण्यामुळे कफ वाढतो आणि मोठ्या प्रमाणात जेव्हा त्याच्या शरीरात जातं तेव्हा क्लेद निर्मिती होते. क्लेद मोठ्या प्रमाणात निर्माण झाला की पहिलंच मुलाचं वय कफाचं आहे, त्याच्यात दूध देतो आहे ते पण फ्रीजमध्ये ठेवलेलं, मग कफ अजून वाढणार. त्यामुळे त्याचा स्त्रोतरोध जो असतो म्हणजे फुफ्फुसाच्या ठिकाणी श्वास घेण्याच्या ज्या नलिका असतात त्याच्यातील कफ साठत जातो. कफ साठला की स्त्रोतरोध वाढत जातो, म्हणजे ज्या नलिका असतात त्या ब्लॉक होतात. त्या ब्लॉक झाल्या की श्वास घ्यायला त्रास व्हायला लागतो आणि त्याच्यामुळे खोकला निर्माण होतो. हळूहळू दम लागतो, खोकला निर्माण होतो, सर्दी होते. अशा बऱ्याच प्रकारच्या गोष्टी एकत्र होत असतात लहान मुलाला. तर आम्ही त्याला फक्त हे कारण काढून टाकायला सांगितलं. आता तो मुलगा खूप छान आहे. सर्दी खोकला होण्याचं प्रमाण बऱ्यापैकी